ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती मला लढावीच लागेल. नाहीतर येणाऱ्या 50 पिढ्या असाच अन्याय सहन करत जगतील. स्त्री म्हणजे अबला नारी हे समीकरणच होऊन गेले. स्त्री एकटी राहू शकत नाही, तिला आधाराची गरज असते. आणि जर तिने एकटं राहण्याचा प्रयत्न केलाच तर ती समाजाला टोचते. का सहन होत नाहीये समाजाला? माझा नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पगार 45,000 रुपये महिना. मी बँकेत नोकरी करते. माझा पगार 50,000 रुपये महिना. आम्ही दोघंही वेल एज्युकेटेड आहोत. पण भांडण झालं की माझा नवरा मला खूप मारतो. महिन्यातून 3-4 वेळेला तरी मी मार खातेच. नाही नाही, मी असं नाही म्हणत की चूक फक्त त्याचीच आहे. मीही चुकत असेल. पण मग मार फक्त मीच का खाते? आम्हा मुलींना लग्न अगोदर हे शिकवलं जातं, पती हाच परमेश्वर. मग त्यांनाही का नाही शिकवलं जात की स्त्री सुद्धा देवी समान असते म्हणून? ते आमचे परमेश्वर आणि आम्ही त्यांच्या दासी. का असं? जो रिस्पेक्ट मी माझ्या नवऱ्याला देते तो मला त्याच्याकडून का नाही मिळू शकत? संसार म्हटलं की भांडणं होतात, खूप ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात, एकमेकांना समजून घ्यावं लागतं. हे हे माहिती आहे मला. हे हे सगळं करण्याची तयारी आहे माझी. पण मला माझी इज्जत हवी. ज्या घरात मला रिस्पेक्ट नाही, जी व्यक्ती मला इज्जत देत नाही, तिथे आणि त्या व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही. आणि म्हणूनच मी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय.